भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महायोग पीठे तठे भीमरथ्याम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. गजाननं भूतगणाधिसेवितं,
कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अलङ्कापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो हॅलो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भक्तायसे जानाचे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा
संतांचं भगवत भक्तांचं वर्णन करणारा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एका भगवत भक्ताचं लक्षण प्रतिपादन करतात आणि असा हा उत्कृष्ट अभंग आजच्या या चिंतनाकरिता निवडलेला आहे। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या पासदगाव या गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या गावातील नवनाथ पाटलांचा मला फोन आला, या सेवेचं आमंत्रण दिलं म्हणून आपणा सर्व मायबापांच्या आलेला हा दर्शनाचा सुयोग, सेवेला उपस्थित गोड अशी ज्यांची गायनाची चाल झालेली आहे, आता कोणाचंही नाव मला माहीत नाही, त्यामुळं सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत, सुंदर अशी गोड अशी माईक सिस्टीम आहे आणि आपण सर्व गावातील भजनी मंडळ, परिसरातून आलेले भजनी मंडळ आणि गावातील सर्व आपण मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही सेवा संपन्न होत आहे। पवित्र अशा पर्वकाळावरती ही सेवा संपन्न होत आहे बरं का। साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, पवित्र अशा पर्वकाळावरती आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाची साधना करत आहोत। हे आपल्या जीवनातील परम भाग्याचं लक्षण आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही बरं का। विठ्ठल विठ्ठल नंतर डिस्टर्ब करू नका, ज्यांना हार घालायचे आहे त्याने लवकरात लवकर हार घालून घेण्याची कृपा करावी।
सेवेला निवडलेल्या अभंगातून पामराचं वर्णन नाही, विषयीचं वर्णन नाही, मुमुक्षूचं वर्णन नाही आणि मुक्ताचंही वर्णन नाही. बघा, चौघांचंही वर्णन नाही. कसं ते पहा. आपण जर या जगतामध्ये पाहिलं तर 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला आहे पामर. पामर म्हणजे काय हो? खावं प्यावं मजा करावे, खातात पितात मजा करतात, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. माऊली ज्ञानोबा यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अंगा मनासे रुचे आवे, ए तुले निकृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचेनी नावे, भलते चिकरे. शास्त्राने संतांनी आम्हाला जे करा म्हणून सांगितलं ते न करता दुसरंच काहीतरी करणं याला पामर म्हणतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. म्हणून पामराचं वर्णन या अभंगामध्ये नाही. दुसरा आहे विषयी. विषयी काय म्हणतात हो? म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगी जे, मनोहर. यज्ञ करतात, त्या यज्ञापासून जे पुण्य होतं त्याने स्वर्गाला जातात. मग स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये उत्तम देह आहेत, उत्तम भोग आहेत, बसायला ऐरावत आहे, जेथा अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, महासिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूचे. स्वर्गामध्ये दिव्य ऐश्वर्य आहे, दिव्य भोग आहेत, परंतु स्वर्गातले दिव्य भोग कुठपर्यंत उपभोगता येतात हो?
जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग सुख उपभोगता येतं बरं का. एकदा का पुण्य संपलं का मग या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पुण्याचा क्षय झाला की या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तू कामाने जाती पुण्याच्या तुका म्हणे जाती पुण्यक्षयाधोगती. पुण्य संपलं का या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. म्हणून पामराचं वर्णन नाही, विषयीचं वर्णन नाही. आता तिसरा आहे तो मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे काय हो, मोक्षाच्या इच्छेस मुमुक्षू म्हणतात. ज्याला मोक्षाची इच्छा लागलेली आहे त्याला मुमुक्षू म्हणतात. त्याच्या अंतःकरणामध्ये सारखी तळमळ असते बरं का, सारखी तीव्र तळमळ असते. कै मे उद्धार पावेन, कै मे उद्धार पावेन, कै मे उद्धार पावेन, कै मे उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. हरी ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, खंड येल कर्म, खंड येल कर्म, खंड येल कर्म. मुमुक्षूच्या अंतःकरणामध्ये सारखी तळमळ लागलेली असते बरं का, तीव्र तळमळ लागलेली असते. कशाची? भगवत भेटीचे. कै मे उद्धार पावेन, कै मे
नर पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण सारखी तळमळ लागलेली असते तीव्र तळमळ लागलेली असते भगवत भेटीची बरं का हा हा म्हणून त्याला मुमुक्षु म्हणतात. मी कोण आहे कशाकरिता जन्माला आलोय मला देवाची भेट होईल का अशी मुमुक्षुच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते बरं का. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार सोयमिदृशः. म्हणून अशी सारखी अंतःकरणामध्ये तळमळ असते आणि मुमुक्षुचंही वर्णन या अभंगामध्ये नाही, पामराचं वर्णन नाही, मुमुक्षुचं वर्णन नाही. आता चौथा राहिला तो मुक्त. मुक्त म्हणजे काय हो त्याला काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं बरं का. तुकोबाराय म्हणतात काम नाही झालो पाये रे कामा झालो पाये रे कामा झालो पाये रे कामा काम नाही झालो पाये रे कामा झालो पाये रे काम नाही झालो पायी रिकामा. काम नाही म्हणजे इच्छा नाही बरं का. त्याला आता काही शिल्लक राहिलं नाही, प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, ज्ञातव्य नाही. म्हणून ज्ञानी या पुरखा कृत्य करू सरले देखा. म्हणून त्याचं जीवन कसं असतं तर असो ऐसा कोठे आठवचे नाही देहेच विदेही भोगू दशा. म्हणून पामराचं वर्णन या अभंगामध्ये नाही, विषयीचं वर्णन या अभंगामध्ये नाही, मुमुक्षुचं नाही आणि मुक्ताचंही नाही, चौघांचंही नाही. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे पामर स्वैर विषय भोगतो, विषयी विहित विषय भोगतो, मुमुक्षु विषयांचा त्याग करतो आणि मुक्ताला विषयच नसतो. मग या अभंगामध्ये कोणाचं वर्णन आहे हो ज्ञानाने युक्त असा जो भक्त त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 Viva!
मोठं लक्षण केलंय बघा भगवत भक्ताचं. तुकोबराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. तुकोबराय म्हणतात, भक्त ऐसे जाना, कैसे जाना, जे देही उदास. उदास कोण असतो हो देहावर? देहावर उदास कोण असतो? भक्त. भक्त देहावर काय असतो? उदास असतो. ज्ञानाने युक्त असा जो भक्त त्याचं वर्णन आहे या अभंगामध्ये. आता अर्जुन गीता उपदेश करण्यापूर्वी भक्त होते का ज्ञानी भक्त होते हो? भक्त होते. भक्त होते. ज्ञानी म्हणावं तर त्यांना मोह झालेला होता. संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलस्य च. भक्त होते पण ज्ञानी भक्त नव्हते. आणि या अभंगामध्ये ज्ञानी भक्ताचं वर्णन केलेलं आहे. कशावरून? गेले आशा पाश निवारो ने, गेले आशा पाश भक्तायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. बघा माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये गोड असं भक्ताचं वर्णन केलेलं आहे बरं का. तरी या देहावरी उदासायसिया परे, उखिता जैसा बिढारी बैसला दिसे. भक्त देहावर उदास असतो. का बरं भक्त देहावर उदास असतो हो? मनुष्य व्यवहारामध्ये कुठल्या गोष्टीविषयी उदास असतो हो? कुठल्या गोष्टीविषयी उदास असतो? जी वस्तू आपली नाही त्या वस्तूविषयी मनुष्य काय असतो हो? उदास असतो. समजा तुमच्या शेजारच्यांनी 4 मजली बंगला बांधला. कल्पना करा, तुमच्या शेजारच्यांनी 4 मजली बंगला बांधला. त्या 4 मजली बंगल्याविषयी आपण आसक्त असतो का अनासक्त? अनासक्त असतो. आसक्त कसा असतो? 4 मजली जरी असला तरी शेजारच्यांचा आहे. तसं भक्त या देहावर उदास असतात बरं का. भक्त या देहावर उदास का असतात? कारण का हा देह आपला नाही. हा देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? भक्त या देहावर उदास असतात. का उदास असतात? तर देह आपला नाही, देह काळाचा आहे बरं का. म्हणून काळ याची वाट पाहत असतो. घडे घडे काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून भक्त देहावर उदास असण्याचं कारण आहे की हा देह आपला नाही, हा देह काळाचा आहे. हे एक भक्त देहावर उदास असण्याचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल देह आपला देह खरा आहे काय हो? देह खरा आहे का महाराज? देह खरा नाही महाराज.
आता देहच खरा नाही तर देह संबंधी पसारा काय खरा आहे? महाराज एका ठिकाणी म्हणतात तुकोबा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावले चोरा, रक्षण सेवा हो, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावले चोरा, रक्षण सेवा देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, भुजगावने चोरा, रक्षण से भास से. देह खरा आहे का महाराज? देह खरा नाही. कारण का हा देह का खरा नाही? तर हा देह जाणार आहे म्हणून खरा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून भक्त या देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोने. आता आशा चांगली का वाईट हो? आशा 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 म्हणजे इच्छा. आशा चांगली का वाईट हो? आशेचे बांधिले तुका मनवाया गेले, तुका मनवाया गेले, तुका मनवाया गेले. आशेचे बांधले तुका मनवाया गेले, तुका मनवाया गेले, तुका तुकोबाराय म्हणतात, आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. बघा कसे वाया गेलेत बघा. ज्यांना मुलं आहेत ते सुखी आहेत काय हो? नाही महाराज. ज्यांना मुलंच नाही ते सुखी आहेत का? नाही बरं का. आपण भागवत महात्म्यामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची कथा आपण ऐकत असताल. भागवत या ठिकाणी चालू आहे. ज्यावेळेस आत्मदेव ब्राह्मणाच्या त्यांना पुत्र नव्हता त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण काय करायला लागले? दुःख करायला लागले, जीव द्यायला गेले. त्यांना साधूची भेट झाली, महापुरुषांची भेट झाली. त्यांनी एक फळ दिलं. फळ दिल्यानंतर त्यांनी ते फळ आणून आपल्या पत्नीला दिलं. परंतु पत्नीने ते फळ खाल्लं नाही. पत्नीने ते फळ कुणाला दिलं? गाईला दिलं. त्याच्यापासून गोकर्ण झाला आणि पत्नीने स्वतः आपल्या बहिणीचा मुलगा आणून त्याला आपला मुलगा म्हणून त्याचं संगोपन केलं आणि त्याला मोठं केलं. आणि असं असणारा त्याचं नाव ठेवलं धुंदुककारी. आता तो धुंदुककारी महान खल निघाला, दुष्ट निघाला, वेश्या गमन करायला लागला. आई वडिलांना मारायचा, त्रास द्यायचा. मग आत्मदेव ब्राह्मणाला खूप दुःख झालं. म्हणजे पुत्र असला म्हणजे सुख मिळेलच असं नाही, पुत्र नसला म्हणजे सुख मिळतच नाही असंही नाही बरं का. आपण राजा दशरथाची गोष्ट आपल्याला माहीत आहे बरं का. राजा दशरथाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या. राज्य होतं,
ऐश्वर्य होतं, परंतु पोटी काय नव्हतं, संतान नव्हती. राजा दुःख करायला लागला. काय करावं ऐश्वर्य, काय करावं हे धन, पोटी मूळ बाळच नाही. दुःख करायला लागला राजा. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. ज्यावेळेस पुत्र झाला, भगवान रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला, मग कैकेयीचं एक वाक्य, भरताला गादी आणि रामाला वनवास. त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभू वनवासाला गेले आणि इकडं राजाला दशरथ राजाला पाय खोरून मरावं लागलं. म्हणजे पुत्र नव्हता त्याही वेळेस दुःख, आणि पुत्र झाला त्यावेळेस काय सुख आहे का हो, दुःखच आहे. म्हणून आशा ही अतिशय वाईट आहे बरं का. आपल्याला वाटतं पुत्र असला म्हणजे सुख होईल. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, पुत्रापासून सुख प्राप्ती माता पितर होईल म्हणते, सेकी पुत्र अंगुष्टा दाविती केवळ भ्रांती पुत्र मोहे. पुत्र असला म्हणजे सुख होईल असं काही नाही बरं का. म्हणून आशा ही अतिशय वाईट आहे, ती चित्तात ठेवू नये. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावे व्हावे तेने. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारोनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी. भक्तांच्या ठिकाणी अजिबात आशा नसते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. बरं, देहावर उदास आहे, ज्ञानाने युक्त आहे, अशा भक्तांचा विषय काय असतो हो, तेच महाराज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2य चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, देहावर उदास आहे, ज्ञानाने युक्त आहे, अशा भक्तांचा विषय काय असतो तर त्यांचा विषय नारायण झालेला असतो.
नारायण म्हणजे भगवान परमात्मा झालेला असतो बर का. ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस तो कुंभकर्ण अनेक वानर मारायचा बर का, अनेक वानर मारायचा. त्याने एका वानराला पकडलं, त्या वानराच्या अंगातून सुगंध येत होता. त्या कुंभकर्णाने त्या वानराला विचारलं, काय रे तुझं नाव काय? त्याने सांगितलं गंधमादन. काय रे तुझ्या अंगातून किती सुंदर सुगंध येतोय, मला तुझी दया येते, मला तुला सोडून टाकावं असं वाटतं. तू एकदा म्हण मी रामाचा नाही मी रावणाचा आहे असं म्हण, तेव्हा तुला मी सोडून टाकणार आहे. त्यावेळेस तो वानर म्हणाला, मी रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचं म्हणून मेलो तरी चालेल, मी रामाचा आहे असं म्हटला. असं म्हटल्यानंतर त्या कुंभकर्णाने त्या वानराला असं मुठीत पकडलं आणि असं दाबलं. महाराज दाबल्याबरोबर त्याच्या अंगातून रक्ताच्या चिरकांड्या उडायला लागल्या. तो म्हणत होता मी रामाचा आहे, मी रामाचा आहे, मी रामाचा आहे. त्याचा विषय काय झालेला होता हो? परमात्मा झालेला होता. म्हणून महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. गोपिकांच्या विषय काय झालेला होता हो? गोपिकांच्या अंतकरणाचा परमात्मा झालेला होता, देव झालेला होता बर का. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ आपणासी करी तिनवल. गोपिकांच्या अंतकरणाचा विषय परमात्मा झालेला होता. म्हणून महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बरं महाराज म्हणले तुमच्या अंतकरणाचा विषय नारायण म्हणजे परमात्मा झालेला आहे, हे ठीक आहे म्हटले. मग तुम्हाला नावडे जनधन माता पिता म्हणजे तुम्हाला जन म्हणजे लोक का बरं आवडत नाही? का बरं तुम्हाला लोक आवडत नाहीत? बरं का, लोक तुकोबाराय म्हणाले तुम्ही समाजामध्ये कसंही वागा बरं का, तुम्ही समाजामध्ये कसंही वागलं तरी लोक तुम्हाला काय करतात? नावच ठेवतात बरं का. जो 2-2 तास पूजा करतो त्याला म्हणतात याला काही काम नाही, काय पसारा मांडून बसलेला आहे. जो पूजाच करत नाही त्याला म्हणतात लोक फक्त आळशी पोटपोसा आहे म्हणतात बरं का. जो आळंदी पंढरीची वारी करतो याला म्हणतात याला काही धंदाच नाही म्हणतात, उठसूट पळ. आणि जो आळंदी पंढरपूरची वारीच करत नाही घरीच राहतो त्याला म्हणतात हे काय, हे कामातून गेलेला आहे. म्हणून कसंही वागा समाज हा नाव ठेवत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात नावडे जन म्हणजे लोक आवडत नाहीत. तर का आवडत नाहीत? ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. ऐसा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, पतित पावना. म्हणून ज्याला भक्ती करायची आहे ना, ज्याला परमार्थ करायचा आहे ना, ज्याला भगवंताचं नामचिंतन करायचं आहे ना, त्यांनी लोक काय म्हणालेत याच्याकडे लक्ष न देता जल भक्ती करा, जल भक्ती करा.
भगवंताची भक्ती करायची आहे ना, त्यांनी लोक काय म्हणायला लागलेत याच्याकडे लक्ष देऊ नये. त्यजोनी या जन भक्ती करा, त्यजोनी या जन भक्ती करा. परमार्थ करणाऱ्या माणसाने लोकाकडे लक्ष देऊ नये. म्हणून महाराज म्हणतात नावडे जन. जन म्हणजे लोक आवडत नाहीत. बरं, महाराज म्हटले नावडे जन, नावडे धन. धन का आवडत नाही म्हणता हो महाराज तुम्ही? जन आवडत नाहीत, लोक आवडत नाहीत हे म्हणतात, ठीक आहे. आता धन का बरं आवडत नाही? बरं का, द्रव्याच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितलेले आहेत बरं का नाद भागवतामध्ये. द्रव्य हे माणसाचं जीव घेणारा असतं म्हणून महाराज म्हणतात नावडे धन. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की द्रव्य हे कसं माणसाचं जीव घेणारं असतं. 4 चोर चोरी करण्याकरिता निघाले. आता चोरी करायला निघाले म्हटल्याच्या नंतर चोरी करायचा देखील एक प्रकारचा काय आहे, अभ्यासच आहे बरं का. त्याचंही एक शास्त्र आहे बरं का, स्वतंत्र शास्त्र आहे. त्याला चौर्य कर्म म्हणतात बरं का. चोरी करत असताना काय करावं लागतं? तोंड वगैरे बांधावे लागतात, वेगळ्या भाषेमध्ये बोलावे लागतात, शस्त्र वगैरे घ्यावे लागतात चोरी करायला जायचं म्हणजे. मग काय, दोघांनी घेतले चाकू आणि दोघांनी घेतले बंदुकी. आता निघाले चोरी करायला. निघाल्याच्या नंतर महाराज असं थोडं लांब गेल्याच्या नंतर त्यांचं काय सुदैव महाराज की त्यांना एक धनानं भरलेलं गाठोडं सापडलं. मग काय, त्यांना आनंद झाला. काय रे म्हणे, आज आपल्याला चोरी करण्याची गरजच नाही पडली, आपल्याला हे धनानं भरलेलं गाठोडं सापडलंय, मग आपल्याला आता दुसरीकडे चोरी करण्याची काही गरजच नाही. त्यांना आनंद झाला. मग त्यांनी सांगितलं आता आपण हे धन वाटून घेऊयात. तो दुसरा म्हटला अरे धन तर वाटून घ्यायचंच आहे, अरे आपल्याला अगोदर भुका किती लागल्यात हे पहा ना. तो म्हटला हो हो भुका तर लागल्यात, ही गोष्ट तर खरीच आहे म्हणले. मग काय करा, शेजारी पुढं गाव आहे, तुम्ही 2 जण जा, तुम्ही मिठाई घेऊन या, मिठाई घेऊन या, आपण मिठाई खाऊयात आणि मग हे धन 4 जण वाटून घेऊयात. त्या दोघांना सल्ला पटला. 2 जण गेले गावामध्ये मिठाई आणण्याकरिता. त्यांनी मिठाई घेतली. मिठाई घेऊन येत असताना त्यांच्या मनामध्ये पाप निर्माण झालं बरं का. त्या दोघांनी विचार केला, काय रे म्हणे, आपण जर या मिठाईमध्ये जर विष घातलं आणि ही मिठाई त्या दोघांना जर खायला दिली तर ते दोघं मरतील आणि हे धन आपलंच होईल. झालं महाराज, त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी पाप निर्माण झालं. इकडं या दोघांनी असा विचार केला, काय रे ते दोघं मिठाई आणायला गेलेत ना, ते दोघं आल्याबरोबर आपण मागचा पुढचा काही विचार न करता त्यांच्यावर धडाधड गोळ्या घालायच्या, ते दोघं मरतील, मग हे धन कुणाचं? आपलंच आहे. त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी पाप निर्माण झालं आणि यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी पाप निर्माण झालं. महाराज ते दोघं आले मिठाई घेऊन. आल्याबरोबर यांनी मागचा पुढचा काही विचार न करता त्यांच्यावर धडाधड गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्याबरोबर दोघंही मरून पडले. आता या दोघांना फार आनंद झाला. काय म्हटले, आता आपल्याला तिसरा वाटेकरीच नाही. विठू तुझे माझे राज्य नाही आणि काचे काज. फार आनंद झाला. मग काय म्हणले, आपल्याला हे धन वाटून घ्यायचं आहे. तो दुसरा म्हटला, अरे धन तर आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे, अगोदर मिठाई खाऊयात मग धन वाटून घेऊयात. महाराज जे मिठाई खायला बसले, जे गुंगी आली, जे पडले ते मरून गेले महाराज. आता मला सांगा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 2 मारले ते बंदुकीच्या गोळीने आणि 2 मारले ते विषाने. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण.
आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 2 मारले ते बंदुकीच्या गोळीने आणि 2 मारले ते विषाने, असंच आहे ना? तुम्ही कीर्तन ऐकता ना? 2 मारले ते बंदुकीच्या गोळीने आणि 2 मारले ते विषाने, असंच आहे ना? असं नाही महाराज, असं नाही. ते बंदुकीच्या गोळीनेही नाही मारलेत आणि ते विषानेही नाही मारलेत. मध्ये दोघांच्या मध्ये धनाचा ढीग पडलेला होता. दोघं इकडून मरून पडले होते आणि दोघं इकडून मरून पडले होते. मध्ये धनाचा ढीग होता. ते मारले कोणी? त्या धनाने मारले महाराज. म्हणून महाराजांनी काय प्रमाण दिलं? हा, हित लागत होतं ते. तुका म्हणे धन, धनासाठी घेते प्राण. म्हणून द्रव्य हे माणसाचं जीव घेणारं असतं. म्हणून महाराज म्हणतात नावडे धन. जन म्हणजे लोक आवडत नाहीत, धन आवडत नाही. महाराज तुम्हाला हे ठीक आहे म्हटले. आता माता पिता का बरं तुम्हाला आवडत नाहीत? अहो, माता पिता हे केवढे श्रेष्ठ आपले पूज्य दैवत आहेत. भक्त पुंडलिकाने श्री क्षेत्र पंढरी नगरीमध्ये भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जे विटेवर उभा केलं ते कशाच्या सेवेने हो? आई वडिलांच्या सेवेनेच, माता पित्यांच्या सेवेनेच. मग असे पूज्य आई वडील दैवत असताना ते तुम्हाला का बरं आवडत नाहीत? आई वडिलांचं केवढं श्रेष्ठत्व आहे, केवढं महत्व आहे. माऊली ज्ञानोबराय देखील आई वडिलांचं श्रेष्ठत्व सांगतात. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे. असे पूज्य आई वडील दैवत असताना ते तुम्हाला का बरं आवडत नाहीत? तुकाराम महाराज म्हणाले, बाबा रे, आम्ही जे म्हटलोत नावडे माता पिता, ते कोणते माता पिता आम्हाला आवडत नाहीत? जे माता पिता भगवंताच्या भक्तीला आड येतील, जे माता पिता भगवंताच्या भक्तीमध्ये संकट निर्माण करतील, जे माता पिता भगवंताच्या भक्तीमध्ये विघ्न निर्माण करतील, जे माता पिता भगवंताच्या भक्तीमध्ये अडचण अडथळा निर्माण करतील, अशी माता जरी असली तरी आम्हाला आवडत नाही, असे पिता जरी असले तरी आम्हाला आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात अशा मात्या पित्यांचा आम्ही त्याग करत असतो. बरं, हे काय जगा वेगळं सांगता महाराज तुम्ही आम्हाला? अहो, माता पित्यांचा त्याग कुणी केलाय काय? महाराज म्हणतात जेने घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय वर जावी ते. कुणी माता पित्यांचा त्याग केलाय काय? अशी काही उदाहरणं आहेत काय? त्यावेळेस महाराज म्हणतात प्रल्हाद जनका बिभीषण बंधू, प्रल्हाद जनका बिभीषण बंधू, प्रल्हाद जनका बिभीषण बंधू, प्रल्हाद राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, राजमाता निंदू भरते
उदाहरण दिलंय. महाराज म्हणतात प्रल्हादे जनका विभीषणे बंधू राजमाता निंदू भरती केली. प्रल्हादे जनका विभीषणे बंधू. प्रल्हादे जनक म्हणजे प्रल्हादाचा पिता हा काय सामान्य नव्हता. हिरण्यकशिपू विष्णूशी युद्ध करणारा होता तो. परंतु प्रल्हादाने पित्याचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. आता विभीषणाचा बंधू काय सामान्य होता काय हो? रावणाची गोष्ट काय सामान्य आहे का महाराज? 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये रावणासारखा विद्वान कोणी नाही, रावणासारखा पंडित कोणी नाही. त्यानं ते लिहिलंय स्तोत्र, ती वाचायची पंचायत आहे महाराज. रावण विद्वान केवढा, भक्त केवढा. एकदा रावण पूजा करिता बसला होता, पूजा करण्याकरिता. त्याला 1000 कमळ व्हायची सवय होती. एकदा 1 कमळ कमी पडलं, त्यानं स्वतःचं शिर कापून वाहिलं. एवढा निष्ठावान भक्त होता रावण. परंतु असा रावण त्याचा विभीषणाने त्याग केल्याचं उदाहरण आहे. विभीषणे बंधू. रावणाचा विभीषणाने त्याग केला आणि राज्याचा आणि मातेचा त्याग केल्याचं उदाहरण भरताचं आहे. आता ती भरताची माता महाराज त्या भरताकरिता केवढे प्रयत्न करीत होती हो, केवढे प्रयत्न करत होती. परंतु भरताने एकाच वेळी 2 कामं केली. राज्याचाही त्याग केला आणि मातेचाही त्याग केला. राज्यमाता निंदू भरते गेली. राजमाता निंदू भरते गेली. राजमाता प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. राजमाता निंदू भरते गेली. राजमाता निंदू भरते गेली. म्हणून महाराज म्हणतात नावडे जनधन माता पिता. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. मग आवडतं काय महाराज तुम्हाला? तू एकला आवडती, तू एकला आवडती. प्रपंचाविषयी बोलताना महाराज म्हणतात मला सर्व संगे विटाला तू एकला वडशी. बरं का, परमात्मा देवच आवडत होते तुकोबरायांच्या जीवनामध्ये. तुकोबरायांचं जर जीवन पाहिलं तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये भगवंता व्यतिरिक्त अन्य काही आवडतच नव्हतं. बरं का, माऊली ज्ञानोबराय देखील म्हणतात जीवेचे या जीवा प्रेम, भावाचे या भावा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे हो, जीवी अनुसरली अजूनी कानये. भक्ताला परमात्मा प्राणापेक्षाही प्रिय असतो. बरं का, देवा व्यतिरिक्त ज्याला या संसारामध्ये दुसरं काहीच आवडत नाही त्याला भक्त म्हणतात. बरं का, माऊली ज्ञानोबराय म्हणतात तुझे वाहे नगा देवराया, तुझे वाहे नगा देवराया, तुझे वाहे नगा देवराया, तुझे वाहे नगा देवराया. ओ आवडती जीवा पासोनी
जीवा पासोडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडती जीवा पासोडिया आवडती जो भक्त असतो त्याला या जगतामध्ये देवा व्यतिरिक्त अन्य काही आवडत नाही. तुझे या नवा हे नगा देवराया बहु आवडसे जीवापासून या. म्हणून परमात्मा आवडतो, इतर काही आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. बरं महाराज, तुम्हाला जन म्हणजे लोक आवडत नाहीत. आता जनामध्ये तुम्ही वावरत असताना, जीवन जगत असताना एखादा जर कठीण प्रसंग आला, एखादं जर संकट तुमच्यावर ओढवलं तर त्यावेळेस मग तुमचं रक्षण कोण करतं हो? त्यावेळेस तुमचं रक्षण कोण करतं असा प्रश्न विचारल्यानंतर तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. तुकोबराया अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, संकट आल्यानंतर, आमच्यावर एखादं विघ्न ओढवल्यानंतर त्याची आम्हाला चिंता करण्याची काही एक गरज नाही. आमचा पिता परमात्मा समर्थ आहे आमचं रक्षण करण्याकरिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. बर का, भगवान परमात्मा भक्ताच्या मागं पुढं उभा राहून भक्ताचं रक्षण करतो. बरं का, पाठीमागं उभा टाकून कुणाचं रक्षण केलं? ज्या वेळेस दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनाने द्रौपदीला बहार सभेमध्ये ओढत आणलं महाराज. आणल्याच्या नंतर द्रौपदीने आपल्या 5 पतींकडं पाहिलं. 5 पतींनी माना खाली घातल्या. गुरु द्रोणाचार्यांकडे पाहिलं, गुरु द्रोणाचार्यांनी मान खाली घातली. कृपाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांनी मान खाली घातली. भीष्माचार्यांनी मान खाली घातली. सर्वांनीच मान खाली घातली. मग द्रौपदीने स्वतःची लाज स्वतः राखण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही महाराज. मग द्रौपदीने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलास द्वारके चराया, कोठे गुंतलास द्वारके चराया, कोठे गुंतलास द्वारके चराया,
वेळ का सखया द्रौपदीने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केलेला आहे. द्रौपदी म्हणायला लागली, कोठे गुंतला द्वारके चाराया वेळ का सकया लावेला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. द्रौपदीने भगवंताचा धावा केल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी भगवंताने वस्त्र पुरवण्याचं काम केलं. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे, वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली मावळी. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे, वस्त्रे हरणे वस्त्रे झाल्या माझी मावळी. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली माऊली. म्हणून पाठीमागं उभा टाकून द्रौपदीचं रक्षण केलं आणि पुढं उभा टाकून अर्जुनाचं रक्षण केलं बरं का. ध्वजस्तंभावरे वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो अर्जुनेशी. बघा भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण करत होते बरं का. सारथ्य पारथाचे करीतो असे बरं का. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. म्हणून पुढून येणारा जो वार आहे तो झेलण्याचं काम भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर उभा राहून करत होते. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे उगवे कोडे, उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. म्हणून परमात्मा भक्ताच्या मागं पुढं उभा टाकून रक्षण करत असतो. म्हणून महाराज म्हणतात निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. त्या भक्ताला काहीच कशाचीच उणीव कमतरता पडू देत नाही महाराज. असा असणारा परमात्मा विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, 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 तुका म्हणे सत्य
रमावे जाय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे जाय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे जाय घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो आवडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन माता पिता जनधन माता पिता टाळवा माता पिता माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण विठोबार कुमाये विठोबार कुमाये
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बरं का, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना तुम्हाला सत्कर्माला, चांगल्या कर्माला साह्य करता आलं तर करा. निदान कोणी करत असेल तरी त्याला अडवत जाऊ नका. महाराज म्हणतात, अडवणाऱ्यांची संख्या या आता हल्ली जास्त झालेली आहे. परमार्थामध्ये व्यवहारामध्ये चालतं, परंतु परमार्थामध्येही अडवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात स्पष्ट शब्दामध्ये, बाबा हो, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. तुम्हाला जर परमार्थ करत असताना चांगल्या गोष्टीला जर सहकार्य साह्य करता आलं तर करा. निदान करता येत नसलं तर त्यांना अडवं जाऊ नका. महाराज म्हणतात, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आता आम्ही सर्वजण, मी या ठिकाणी कीर्तन सांगण्याचं काम केलं, या गायक मंडळींनी गाण्याचं काम केलं. तुम्ही मात्र चुडी चूप, म्हणायचं नाही, बोलायचं नाही. माणसं सांगितलीत बाहेरचे त्यांनीच करायचं असं नसतं बरं का. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला. सर्वांनी एकदा संतांच्या नामाचं चिंतन करूयात आणि मग सेवेला पूर्णविराम देऊयात बरं का. अगोदर ज्ञानोबरायांचं भजन घेऊयात, मग त्यांच्यानंतर संतांचं भजन घेऊन मग सेवेला पूर्णविराम देऊयात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आता सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने संतांचं नाम घ्यायचं बरं का सर्वांनी. हां. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, टाळी हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी टाळी म्हणा सर्वांनी. हरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी टाळी माऊली ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सर्वांनी म्हणायचं आहे, अरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, माऊली ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना या गावामध्ये प्रथमतःच सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. कारण का मला या ठिकाणी सेवेचं आमंत्रण ज्यांच्याकडून मिळालं, आपले नवनाथ पाटील आणि आपल्या गावचे जे महाराज आहेत
श्रीहरी महाराज, कोंडीबा महाराज, दोन नाव आहेत. आम्ही दोघं सहपाठी गुरुबंधू आहोत. काही दिवस त्यांच्यासोबत राहण्याचाही मला योग आला होता. आणि आपल्या गावामध्ये मला वाटतं 4 ते 5 महाराज मंडळी आता सध्या उपस्थित गावचे आहेत वाटतं. बालाजी महाराज, कोंडीबा महाराज, अजून कोण आहे, अजून दिगंबर महाराज, हे विसरून जातील बरं का, हे पण महाराजच आहेत. अशोक महाराज, अजून एक आपल्या गावामध्ये येऊन ज्यांचं वास्तव्य आहे शंकर महाराज पिंगळीकर, ते देखील या ठिकाणी आहेत. ते देखील आमच्या इकडं आता उद्या परवाच का सेवा आहे त्यांची, ते देखील आहेत. आणि आपण सर्व गावातील भजनी मंडळ शांतचित्ताने ऐकून घेतलात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तो निरामयः सर्वे भद्राणु पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. भगवान परमात्मा सर्वांच्या जीवनामध्ये सर्वांना सुख शांती आरोग्य देवो. कधीही कोणाच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल